नमस्ते, मी राधिका आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण या जुन्या बँगल्सपासून नवरात्री वाइब्स येणाऱ्या नवीन बँगल्स कशा तयार करायच्या ते बघूया। त्यासाठी मी हा ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं एका झाकणावर भरपूर वेळा असं गुंडाळून घेतलेला आहे। ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हा दोरा असा भरपूर वेळा गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर हा थ्रेड कट करून आणि याला फॅब्रिक ग्लू लावून आपल्याला ह्या बँगल्स बेसवर याला स्टिक करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा थ्रेड पूर्ण असा स्टिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या पूर्ण बँगल्सला कव्हर करता येईल असा आपल्याला गुंडाळा देत देत पूर्ण थ्रेड असा कव्हर करून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने। व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। आता याच प्रकारे आपल्याला हा थ्रेड गुंडाळत पूर्ण बांगडी अशी कव्हर करून घ्यायची आहे। ठीक आहे, आधीचा जो थ्रेड आहे तो आपल्याला व्यवस्थित फॅब्रिक ग्लूचा यूज करून व्यवस्थित स्टिक करून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने मी ही पूर्ण बँगल्स आता या थ्रेडच्या साहाय्याने कव्हर करून घेते। हे बघा, खूप सुंदर अशी बँगल्स आपली रेडी होणार आहे। तर अशा प्रकारच्या 4 बँगल्स मी आता इथे तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या अशा सिल्वर कलरचे घुंगरू लागणार आहेत आणि सर्कल शेपमधले मोरपंख कुंदन। या ठिकाणी ज्वेलरी मेकिंगमध्ये जे कुंदन यूज होतात त्याचाच यूज करून आपल्याला थोडासा नवरात्री वाइब्सचा टच द्यायचा आहे। तर ह्या अशा पद्धतीने मी आता हे बँगल्स रेडी करते। तर आपल्याला सुईमध्ये हा थ्रेड असा घालून घ्यायचा आहे आणि याला बँगल्सला असे नॉट करून घ्यायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने हा थ्रेड असा सिक्युअर करून घेतला। त्यानंतर मोरपंख कुंदन घालून आणि दुसऱ्या बँगल्सला आपल्याला हे ज्या पद्धतीने आपण वायरच्या साहाय्याने अटॅच करतो तसंच आपल्याला हा थ्रेडचा यूज करून हा कुंदन आपल्याला ह्या बँगल्सच्या मधोमध असा व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये काळजी एवढीच घ्यायची की आपल्याला मोरपंख कुंदनचे जे पंख आहेत किंवा जी डिझाईन आहे मधली, तर ती संपूर्ण डिझाईन 4ही कुंदनचे एकाच साईडला आपल्याला घ्यायची आहे। आता याच पद्धतीने मी 4ही कोपऱ्यांवर 4 कुंदन असे अटॅच करून घेते। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे 4 कुंदन मी लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या अशा पद्धतीचे कुंदन यूज करून आणि फॅब्रिक ग्लू लावून आपल्याला हे असे इथे स्टिक करून घ्यायचे। ठीक आहे, या पद्धतीने आता 4ही मोरपंख कुंदन आपण ज्या ठिकाणी लावले आहेत तर त्याला असे दोन्ही साईडला 3-3 कुंदन मी असे स्टिक करून घेते। ठीक आहे, या पद्धतीने खूप सुंदर बँगल्स आपल्या बनवून तयार होणार आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आता आपल्याला सुईमध्ये घुंगरू घालून घ्यायचे आहेत आणि हे घुंगरू असे थोडे घुंगरू घालून मी असे या पद्धतीने सुईने व्यवस्थित असे फिक्स करून घेते। आपल्याला 2 प्रकारे हे घुंगरू लावता येतात, तर दुसरा प्रकार पण मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, असे थोडे घुंगरू घेऊन आणि त्याला एका साईडला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोड्या अंतरावर आपल्याला अशा प्रकारे हे सुई आणि धाग्याच्या साहाय्याने स्टिच करून घ्यायचे, म्हणजे आपले घुंगरू हलणार नाहीत आणि व्यवस्थित बँगल्सवर फिक्स होतील। ठीक आहे, अशा पद्धतीने पण आपण दोन्ही प्रकारे घुंगरू अटॅच करू शकतो। तर या पद्धतीने मी आता संपूर्ण बँगल्सला हे घुंगरू अशाच पद्धतीने अटॅच करून घेते आहे। जे व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज। त्यानंतर हे बघा, या अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण बँगल अशी घुंगरू लावून आणि व्यवस्थित तयार करून घ्यायची। किती सुंदर अशी आपली नवरात्री स्पेशल बँगल्स तयार आहेत। अशाच पद्धतीने मी दुसरी बँगल पण रेडी करून घेते आहे। ठीक आहे, तर तुम्ही पण अशा पद्धतीच्या बँगल्स तयार करून नक्की घाला आणि कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा। तर याच प्रकारे आपलं नवरात्री स्पेशल ग्रीन कलरच्या बँगल्स बनवून तयार आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।